नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बाळूमामा मंदिरात 60 कोटी घोटाळा, एफआयआर दाखल होताच महिला अधिकारी फरार. कोल्हापुरात खळबळ. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूरच्या प्रसिद्ध संत बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाख रुपयांचा कथित आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. राज्यातील मंदिरांमधील हा कदाचित सर्वात मोठा गैरव्यवहार मानला जात असून या प्रकरणाशी संबंधित गंभीर कागदपत्रे आणि एफआयआर ची प्रत समोर आली आहे. या प्रकरणी उपनिबंधक रागिनी रोहिणी खडके यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होऊनही खडके अद्याप फरार असल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तक्रारदार अरुण हत्ती आणि प्रवीण पाटील यांनी तत्कालीन सहाय्यक धर्मादाय आयुक्त निवेदिता पवार यांच्यावर या संपूर्ण घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचा थेट आरोप केला आहे. महाराष्ट्रातील धर्मादाय आयुक्त कार्यालय हा पैसे खाण्याचा अड्डा बनल्याची घणाघाती टीकाही तक्रारदारांनी केली आहे. या घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे हाती लागली आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या श्रद्धेचा हा अपमान असून आरोपींवर कडक कारवाईची मागणी होत आहे. या सर्व आरोपांवर संबंधितांची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नसून तपास यंत्रणेच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.